वहिनी तुम्ही आधी इथे या. अगं, मला सांगा आज तुम्हाला काही सुचलंय का? मला ना आता सहन होत नाहीये. सावलीलाच मान मिळतोय प्रत्येक गोष्टीत. चिडचिड व्हायला लागली आता माझी. तारा, मला जरी सुचत असेल ना ते मी तुला सांगणार नाही, कारण तू माझ्या प्लॅनमध्ये सामील नसतेच. त्यामुळे तुझं तू बघायचं. हो वहिनी असं काय करताय? या घरात तुम्ही तर सिनियर आहात ना माझ्या, लाईक अ मेंटॉर, लाईक फ्रेंड. आणि आपल्या दोघींचाही शत्रू एकच आहे, सावली. तारा, तू माझी काळजी करू नकोस, कारण माझी काळजी घ्यायला मी समर्थ आहे. बट लुक ॲट युअर सेल्फ. किती चिडचिड करतेस तू. अशी नाही आहेस ना तू. पण त्या मूर्ख मुलीने या घरात तुझी काय अवस्था केली आहे बघ. तिला किती इम्पॉर्टन्स मिळतोय. विचार कर. त्याचा तर बदला घेणारच आहे मी. त्यासाठी मला तुमची मदत लागेल. हे बघ तारा, जर का तू माझं ऐकणार असशील आणि मला इम्पॉर्टन्स देणार असशील तर मी तुझी मदत करायला 24 तास तयार आहे. बोला काय करायचंय? हे बघ, फक्त तुझा बदला नाही तर ती मुलगी हे घर कायमचं सोडून जाईल असा प्लॅन आहे माझ्याकडे. काय आहे? थांबा मी त्यांना बोलवून आणते. जा. अरे आल्याच. सोहम, तारा आणि ऐश्वर्या एकत्र होत्या म्हणजे आता वातावरण पेटणार. काय चाललंय का तुम्हा दोघांचं? तुम्ही जेवा शांतपणे. सारा, हिला सुद्धा तुझ्या बरोबर जेवायला बसव. नाही, मी सगळ्यांना वाढते मग जेवायला बसते. ग असं कसं? आज विसर्जनाचा मान तुमच्या दोघांचा आहे आणि त्यात तुझं पान मानाचं आहे. चल बस बघू. बहिणीवर राहू द्या. सावली ये. बस म्हटलं ना. मस्त, आणखी पोट भरून खा. वहिनी, अजून 4 चपात्या वाढ तिला. कोणतं मानाचं ताट देत आहे तिला? उद्या गुरुजी येऊन आपला बाप्पा विराजमान करणार आहेत. मग पहिलं मानाचं नैवेद्याचं ताट बाप्पाला मिळणार ना. तिकडे त्यांच्या समोर ठेवणार ना आपण, की हिला देणार मानाचं पहिलं ताट. काय चाललंय या घरात काय माहित नाही. बाहेर बाप्पा एकटे आहेत आणि आपण इथे सगळे जेवतोय. त्याशिवाय आपली मूर्ती चांदीची आहे, ती कोणी चोरी केली तर नाही. पण ह्याची कोणालाच काळजी नाहीये. तू सगळा मानपान घे, पण जबाबदारी अजिबात पार पाडू नकोस. हा, एक्झॅक्टली. जर विसर्जनाचा मान मिळणारच आहे तर राखण करण्याची जबाबदारी घ्यायला नको का? जबाबदारी झटकून असं आगाऊपणे जेवायला बसणं योग्य आहे का? एक्झॅक्टली. पण असू दे, खाऊ दे तिला. तुम्ही द्या मानपान. हा, अजून वाढा. एक मिनिट. मी माझी जबाबदारी पार पाडेन. मी मूर्तीची राखण करेन. सावली थांब. सारंग सर, मला थांबवू नका. ऐश्वर्या मॅडम आणि तारा मॅडम अगदी बरोबर बोलतायत. जिथे मान आला तिथे जबाबदारी आली आणि ती पार पाडायलाच हवी ना. खरं तर मी ऐश्वर्या मॅडम आणि तारा मॅडमचे मनापासून आभार मानते की तुम्ही मला माझ्या जबाबदारीची जाणीव करून दिलीत. बाप्पा, माफ कर रे मला. मी पण अशी कशी विसरले. खरं तर
चालू नाही. बबलू दादा, हळू हळू हळू. हे काय? एक मिनिट. या. हळू हळू. बसा बसा. नाही मी बसते, पण ही दुसरी खुर्ची कोणासाठी आहे? चल. अहो तुम्ही कशाला आलात? अगं मग तू एकटी जबाबदार नाहीयेस, मान मला पण मिळालंय. झालं तुमचं गोड बोलून पोट भरेल, माझं नाही भरणार. हो मी जातो, मला भूक लागली. जा पटकन जा, पोट भरून जेवा जा. दोन घास खाऊन घे. नाही अहो, मी उद्या बाप्पाला नैवेद्य दाखवल्याशिवाय नाही जेवू शकणार. पण तुम्ही सुद्धा काहीच खाल्लं नाहीयेत ना, तुम्ही जेवून घ्या. काय बहिणी, तो सारंग बघा ना कसा तिच्या खांद्यावर डोकं ठेवून झोपलाय. ते मग या गोष्टीचा तुला त्रास होतोय? त्रास नाही, पण सोहम ना असा विचित्र वागतो. म्हणजे इतका भांडतो, इतका अनरोमॅन्टिक वागतो. आणि आज चक्क त्याने मला इयरिंग गिफ्ट केलेत. तो ना फुल चेंज झालाय. तारा मॅडम, जास्त रोमॅन्टिक होऊ नका, नाहीतर तुमचं सेलिब्रिटी करिअर आणि तुमची पॉप्युलॅरिटी मागे राहील आणि बाळ घेऊन बसशील. नाही तुमचं बरोबरच आहे, पण बायको म्हणून मला पण वाटतं ना की नवऱ्याने कधीतरी रोमॅन्टिक व्हावं म्हणून. ठीक आहे तारा, चल आपण सोहमशी बोलूया. हा, त्याला विचारूया का रोमॅन्टिक होत नाही. हा चल. नाही असं काय करताय तुम्ही? एक्झॅक्टली, ती मुलगी तिचं टास्क कम्प्लीट करते आणि तुझं काय चाललंय? नाहीतर राहू दे, तिला करू दे टास्क कम्प्लीट. तिचं वर्चस्व महत्व वाढू दे या घरात. तू पदरात बाळ घेऊन बस. हो रोमॅन्टिक. नाही तुमचं करेक्ट आहे. तू विसरलीस का तारा, आपण इथे काय करायला आलोय? तू काय करतेस? लक्षात नाही येते का तुझ्या गोष्टी? करेक्ट आहे तुमचं. आपण प्लॅनिंग करायला आलोय. मग तू करणार आहेस प्लॅनिंग? तुमचाच प्लॅन आहे ना हा. एक्झॅक्टली. आता पुढची स्टेप घ्यायची वेळ आली आहे. माझा गेम सुरू झालाय. या मुलीला या घरात मी कसं नाचवते आणि हिची काय हालत करते ते फक्त बघत राहता. सावली, तू मला कमी समजायची चूक केलीस. आता तू बघच, ही तारा वजी काय चीज आहे. अमृता बहिणी, सारंग अजून जागा आहे. म्हणजे मला आठवतंय सोहमने सांगितलं होतं की त्याची मीटिंग आहे म्हणून. मी करेक्ट आहे. हो, मलाही माहिती आहे त्याची मीटिंग आहे. अमृता बहिणी, तू एक काम कर, मॉमना सांग सारंगला बोलवायला. नाही, आपण बोलवलं तर तो येणार नाही. बायकोची साथ देण्याच्या नादात कंपनी लॉसमध्ये जाईल. जा. हो ना, नाहीतरी मॉमना कुठे आवडणार आहे. म्हणजे कामं सोडून बायको बरोबर राहिलेलं जागं ना. मला असं वाटतं सारंग आता काही लहान नाही आहे. त्याला त्याच्या कामाची काळजी असेलच की. आणि असंही तो सावलीला सोबत म्हणून थांबलाय ना. पण तिला सोबत कशाला हवी? ती तर तिचीच रिस्पॉन्सिबिलिटी आहे ना. अमृता वहिनी, एक मिनिट. मला असं वाटतं या दोघी बोलतायत ना ते मला पटतंय. तुम्ही एक काम करा, तुम्ही आईला जाऊन सांगा. जा जा जा. बर.
हॅलो बबलू, बरं आहेस ना? नाही म्हणजे डोक्यावर वेगळा प्रकाश पडलाय की तोच डोक्यावर पडलाय आज? हा म्हणजे तू चक्क आमच्या बाजूने बोलतोयस. तुझीच नाही, दोघींची बाजू घेतली आहे. साऱ्यांनी जागा नको ना, हे खरंच आहे. पण सावलीला सोबत पाहिजे ना, हे पण खरंच आहे. चल आलंच. इकडे बबलू. काय ए नीट बोला. ती पाण्याची बॉटल घ्यायची आणि सारंगला दे आणि तुझ्या त्या लाडक्या वहिनीला पण दे. नाही, रात्रभर ती राखण करायला बाहेर बसणार आहे, त्यामुळे पाणी लागू शकतं. आम्हाला पण आहे काळजी. आणि आता काय करणार? हे बघ तारा, कुणी काहीही करू देत, आपण आपला प्लॅन फॉलो करायचा. आज त्या मूर्ख मुलीला आपण औषध घातलेलं पाणी पाजायचंच. आता होईल यांचं जागरण इंटरेस्टिंग. पण वहिनी, आपण ही बॉटल सावलीपर्यंत पोहोचवायची कशी? कारण आपण जर दिली तर डाऊट येईल ना. एक्झॅक्टली तारा, त्यामुळे आपण ही बॉटल डिरेक्टली द्यायचीच नाहीये. आपण हे औषध त्या मूर्ख मुलीकडे कोणाच्या तरी थ्रू पाठवूया. सारंग सर, काय सर सारंग सर, खरंच सरांसारखं वागेन मी. काठी घेईन आणि बडवेन तुला मी. नको. अहो बोल. अहो ऐका ना, ऐका ना माझं. हा काय? तुम्हाला झोप येते ना, तुम्ही जा ना झोपा. मी थांबते इथे. आपण आलटून पालटून झोपूयात. आधी तू झोप, नंतर मी झोपतो. नाही, नको. ऐका माझं. हे बघा, जर तुम्ही झोपलात तर मला झोप येईल आणि मी झोपले तर तुम्हाला झोप येईल की नाही? म्हणजे कसं असतं, जर गाडी चालवणारा गाडी चालवत असेल आणि त्याच्या शेजारचा झोपला तर ड्रायव्हरला सुद्धा झोप येईल की नाही? पण तू कुठे गाडी चालवतेस? सारंग सर. सारंग सर, सरांची काठी कुठे घेतली? नाही, अहो 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 करू नका. सारंग दादा, आताच्या आता आज जावं लागणार आहे. दोघींनी चांगली सोय केली आहे. रात्र वैरायची आहे. पण दुश्मनने चार तरफ ते घेरली आहे. बबुल, आधी ही फालतूगिरी बंद कर. ती तारा मॅडमवर जबाबदारी ती आहे. काय असू दे, मी नाही निघणार. बायको आहे माझी, कर्तव्य आहे माझं. आई ती तुमची सुप्रीम कोर्ट. त्यांचा अपील. अरे पण केस तर लढू दे मला. लढ लढ, आणि लढून हरलास की माझ्या मस्त आयडिया आहे. हा. तुला आयडिया ऐकू आली? नाही. पण तू बोलला ना आयडिया आहे माझ्याकडे. हात झोपेदा वाटतं. आई, नीलदा, तारा इकडे आली. तारा हा? इथेच? अरे मी येणार होतो तुला विचारायला. तारा आणि ऐश्वर्या गप्पा मारत बसले ना रूम मध्ये. नाही, कुठे गेला? काय रे बाबा, दोन पुरुष आपल्या बायकाला शोधतायत. अरे तुम्ही लकी आहात की तुमच्या बायका तुम्हाला सापडत नाहीयेत. थोडी किरकिरी तर कमी झाली. बबलू, फालतूगिरी करू नका. ते तारावाणीचं काम आहे, माझं नाही. वा, बबलू, चालेल सर. येस. आता बोलू, तारा आणि ऐश्वर्या कुठे आहेत? तारा वहिनी आणि ऐश्वर्या वहिनी खाली आहे. आता माझ्या लक्ष द्या, एक महत्वाचं काम आहे. माझ्या लक्ष द्या. सॉरी. तर सावली वहिनीला रात्रभर जागं राहायचं आहे आणि सारेंदाराची महत्वाची मीटिंग आहे. तर माझ्या सुपीक डोक्यातनं एक आयडिया आली आहे. सावली वहिनी सोबत आपण तिघांनी पाळी पाळीने थांबायचंय.
वा, चांगली आयडिया आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल 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 चालेल. झालं दोघांचं? हा? झालं ना? तर सांगतो नील दादा, 10 ते 1 मी थांबणार आहे. 1 वाजता तू यायचं, 4 वाजता तू यायचं. चालेल चालेल. मला असं वाटतं की आत्ता मी थांबतो, मग 1 वाजता बबलू तू थांब आणि 4 वाजता नीलदा थांबेल. अरे नको नाही नको, ऐका 1 वाजता बरोबर आहे, म्हणजे थोडंच जागरण झालं तर चालेल, पण 4 वाजता यार मी जर झोपलो ना की मी झोपलो, मला झोप येते खूप. माझा पण तोच प्रॉब्लेम आहे. अरे पण माझा पण तो प्रॉब्लेम आहे. नाही पण आता एक काम कर, 4 वाजता उठ आणि तिकडे नको नको, ऐक मी पहिला जातो, नंतर तू जा. नाही, मी झोपून राहिलो तर मग उपयोगच नाही ना. मग मी झोपून आलो का? असं नाही चालणार, पण तू तू उठू शकतो. मला माहिती. मी नाही उठू शकत म्हणून तुला ही आयडिया कोणाच्या डोक्यात आली होती? व्हेरी गुड. तर माझं ऐकायचं. एक काम करू, आपण आधी कचूया. कचू हे सुटूया. जो पहिला सुटेल तो झाला. तिघात एक. हा, 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 हा. मी सुटलो, मी चाललो. थँक्यू. ऑल द बेस्ट. ऑल द बेस्ट निलता. हे बघ, हे असं राहू दे. हा, काय आई? झालं, जा झोपायला जा. आई करेल मी मॅनेज. अरे उद्या सकाळी खूप महत्वाची मीटिंग आहे ना ऑफिसमध्ये, जा तू. हा, जाईन ना मी मीटिंगला जाईन मी, आणि हे पण करेन. सारा, या पोरीनं स्वतःहून चॅलेंज एक्सेप्ट केलंय, तिला निभवू दे ना. शिवाय तिला सुद्धा आवडणार नाही तू जर का कामाकडे दुर्लक्ष केलंस, मीटिंगला उशिरा पोचलास किंवा गेला नाहीस तर, हो ना. बघ, जा तू. हा, पण एकटी राहशील तू? हो, थांबेल. तू जा. पाणी पितो मी. वरती ठेवली आहे बॉटल, आहे वरती. मगाशीच मी आणून ठेवली ना, मगाशीच पिणार होतो मी. अजून काही चहा, कॉफी? नाही नाही, काय लागलं तर सांग. आई तुम्ही ना मॅडम तिला तर मग मॅडम तुम्ही जा झोपायला, मी इथे थांबते. जबाबदारी खूप मोठी आहे. ही गणपतीची मूर्ती या घरात कधी आली होती माहिती? गृहप्रवेशाच्या वेळेला. तेव्हापासून ही मूर्ती या घरात आहे. किमती आहे मूर्ती, पण ते राहू दे. आमच्या सगळ्यांच्या या घराच्या भावना जोडल्या गेल्यात ह्या गणपतीच्या मूर्तीबरोबर. म्हणून म्हणते जरा जपून. विषय शेवटी श्रद्धेचा आहे, म्हणून मी इथे थांबण्याचा निर्णय घेतलाय. आणि तुम्ही नका काळजी करू, मी इथे थांबेन, पण तुम्ही झोपायला जा, नाहीतर जागरण केलं ना तुम्हाला त्रास होईल. तुला जर का काही लागलं तर बबलूला फोन कर. हां. पाणी.
थांबा